हॅलो ऑल ऑफ यू, वेलकम टू अस्मी क्रिएशन. अस्मी क्रिएशन में तुमचं स्वागत आहे. आज आपण हे कळ्या बनवायला घेतो आहे. क्रोशाच्या कळ्या आहेत आणि झटकीपट होणाऱ्या आणि सोप्या आहे. एकाच राऊंडमध्ये ह्या कम्प्लीट होतात आहे. अर्थातच कळ्यांसाठी आपण घेतलेली वेगवेगळ्या कलरची वूल घेतली. ग्रीन कलर खालच्या दांड्यासाठी, ही क्राफ्टची वायर आहे अगदी बारीक आणि ही जरा जाडसर वायर आहे. त्यानंतर हा 4 नंबरची सुई. आता ह्या वायरी तुम्हाला क्राफ्टच्या स्टोअरमध्ये आरामात मिळतात. आता मी कळी बनवायला सुरुवात करते आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी मॅजिक रिंग तयार केली अशा पद्धतीने आणि त्यानंतर मॅजिक सर्कल केल्यानंतर त्याच्यामधून मी अशी चेन काढून घेते आणि मग हे मी काढलं बोटामधून आणि त्यानंतर मी घेणार आहे 4 चेन. आता ज्यांना मॅजिक सर्कल करता येत नाही त्यांनी माझे बेसिकचे व्हिडिओ बघा, त्यात मी टाकलेलं आहे सगळं काही. आता पुढचं जे मी करणार ते नीट बघा. 1 आणि 2 वेळे घेते, या सर्कलमध्ये मी टाकते. आता हे बरोबर 2तून 1 काढते, परत यावर करून 2तून 1 आणि हा थ्रेड असाच ठेवला मी सुईवरच. त्यानंतर परत दुसरा घेतला, परत सेम तसंच केलेलं आहे मी. परत आता तिसरं नीट बघा. परत एकदा यान डबल क्रोशला गुंडाळायची, ट्रिपलला अशी 2दा गुंडाळायची. हा ट्रिपल क्रोशा आपण घेतोय, पण तो अर्धाच घेतलेला आहे. कारण आपल्याला 5चा 1 करायचा आहे तो. 2तून 1 परत 2तून 1 अशा पद्धतीने हे करायचं. आता हे 3 टाइम्स झालंय अगोदरची चेन. आता हे चौथ्यांदा मी करून घेते आहे. बरोबर 4 झालेले आहेत आणि मग मी 5वा करते आहे. 2दा यान गुंडाळायची आणि त्यात टाकायची. हे डबल क्रोशाने देखील होतं. ट्रिपलने घेतलं ना की जरा उंच होत, म्हणजे मोठी होते जरा हे, म्हणून मी हे ट्रिपलने घेतलं. डबल क्रोशाने पण होतं. आता नीट बघा. आता मी एकदाच घेतला हा थ्रेड आणि सगळ्या ह्याच्यातून एकदा हा काढून घेतलेला आहे. म्हणजे मी हे 5 होते त्याचा मी 1च केला. आता 1, आता हे इथे जरा सैल ठेवा सुरुवातीला आणि नंतर आता मी हे बरोबर 4 चेन घेते आहे. परत पहिल्यासारखंच करायचं. आता ह्या 4 चेन घेतल्या, आता परत 2 घेतलं आणि इथे जो तळाशी जो पहिला घातलेला तिथून बरोबर मी हे काढते. सगळ्यात तळाशी जो घेतलेला होता त्याच्यातून मी काढलं हे. सेम तसंच जे मी पहिल्यांदा केलं होतं ते ट्रिपल क्रोशा 1, 2 घेतलं, यातून हे टाकून असं काढायचंय. हे डबल क्रोशाने पण तुम्हाला करता येतं हां. फक्त असंच 5चा 1 करा तुम्ही तो. म्हणजे पहिली चेनचा आपण एक जर पकडला तर 6 होतात आणि हे असे 5 म्हणजे टोटल 6 ह्याच्यातून तुम्ही 1 काढतात ते. याच पद्धतीने आता या सगळ्यातून 1 काढला आणि बस हा थ्रेड मी असं घेतला आणि ते कट केलेला आहे. बस झाली माझी आता ही जी कळी होती ती झालेली आहे. आता हे जे आहे ना, हे पण घट्ट करून घ्यायचं पहिलं मॅजिक सर्कल आणि दोन्ही घट्ट करून याची फक्त इथे गाठ बांधायची आहे. बघा अगदी सोपी मेथड आहे आणि अगदी पटकन होते ही जी कळी आहे ती. एक 3-1 मिनिटातच तयार होऊन जाते आहे. बघ ही कळी झालेली आहेत. अशा पद्धतीच्या मी 2 कळ्या केल्यात. अशा आपल्याला साधारणतः 5 कळ्या लागतील. आता ही जी क्राफ्टची वायर आहे ना, ती तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती लांब हवी त्या अंदाजाने तुम्ही ती कट करून घ्या. त्यानंतर साधारणतः मी आता इथे मी 2 पेर होईल अशी डबल 2 पेर होईल एवढी घेतली आहे. बरोबर मध्यभागातून मी ही घातली आणि हे असं फक्त क्लोज केली ती 2. मग हा ग्रीन कलरचा थ्रेड मी एवढा खाली ठेवला आणि बस गुंडाळून घेतली आहे. याला ग्लू गन वगैरे लावायची पण गरज नाही. फक्त ग्रीन कलरचा थ्रेड असा खालच्या साईडला ठेवून फक्त गुंडाळायचा आहे. म्हणजे तो थ्रेड खाली आल्यामुळे ते काही निघत नाही. आणि अशा पद्धतीने पूर्ण गोल गुंढाळायचं आणि खाली आल्यानंतर काय करायचं माहितीये का? खाली आल्यानंतर ते जे आपण ती डबल घेतलेली असते ना तार, तर ती अशी सेपरेट करायची तार आणि त्याच्या बरोबर मध्ये हा असा ग्रीन कलरचा थ्रेड टाकून घ्यायचा 2 रेषा आणि मी तार गुंडाळून घ्यायची, की झाली माझी एक कळी ही तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे मी अशा एक 4-5 कळ्या तुम्हाला हव्या असतील 1, 2, 3, 4, 5 अशा तयार करून ठेवलेल्या आहेत. बघा आता ह्या मी 5 तयार केल्या. त्यानंतर मी काय केलेलं आहे, त्यानंतर मी हा ग्रीन कलरचा दांडा जो होता माझा, जो दुसरा जो आहे, तो मी घेतलेला आहे. तार जी होती दुसरी ती मी घेतलेली आहे आणि त्याला आता फक्त मी ग्रीन कलरच्या थ्रेडने अशा पद्धतीने गुंडाळून घेते. त्याच्यामध्ये पण खाली सोडते आणि गुंडाळून घेते. आता इथेच तुम्हाला ना ग्रीन कलरची ना पट्टी देखील स्टेमसाठीची क्राफ्टच्या दुकानात मिळते. ती पण तुम्ही घेऊ शकतात. पण मी वूलच वापरते आहे. आता अशा पद्धतीने दुसरं लावून घ्यायचं बरोबर आणि दुसरी कळी लावली मी आता इथे. दुसरी कळी लावल्यानंतर खालती आल्यानंतर तिसरी कळी लावणार आहे.
अशा पद्धतीने गुंडाळत गुंडाळत जाते आणि मी 5ही कळ्या तुम्हाला जशा हव्या त्या सोयीने तुम्ही लावू शकतात किंवा जशी तुमची आवड असेल त्या पद्धतीने तुम्ही लावू शकतात हे. मला ही अशी हवी होती म्हणून मी ही अशी लावलेली आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे लावू शकता. 3च कळ्यांचं देखील बनवू शकतात, 5 कळ्यांचं बनवू शकतात. अशा पद्धतीने फक्त गुंडाळत न्यायचं आहे हे. आता पुढचं देखील तसंच करायचं आहे. आणि ही करायला पण सोपी आहे. अगदी एकाच राउंडमध्ये तयार होते ही कळी आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते फुलांच्या बुकेमध्ये किंवा नुसतं कळ्यांचं जरी बुके आपण म्हणजे असं ठेवलं शोपीस म्हणून तर छान दिसतं हे. माझं सांगणं आणि करणं तुम्हाला आवडत असेल तर माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा. कारण जवळपास 70 to 80% नाही म्हणणार मी 97% लोकं बघतात 97 to 98% पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. मी मागे पण तुम्हाला म्हटलं होतं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर एक छान ग्रुप येतो आणि करायला पण असं छान वाटतं, कौतुकाची थाप दिल्यासारखं ते वाटतं. त्यामुळे चॅनल माझं प्लीज सबस्क्राईब करा. बघा हे अशा पद्धतीने मी हे 5 लावून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण करते मी हा दांडा. आणि ज्या मैत्रिणी माझं चॅनल सबस्क्राईब करतात त्यांच्यासाठी धन्यवाद. आता बघा हे माझं तयार झालेलं आहे. याच पद्धतीने मी अशा वेगवेगळ्या कलरचं तयार करते बघा. हे येलोचं केलं होतं, पांढरं केलंय, अबोली केलं आहे. बरेच मी हे तयार केले. बुकेमध्ये ठेवायला पण हे छान दिसतात ह्या कळ्या. तर हे तुम्ही करून बघा. आवडलं तर मला नक्की सांगा आणि मला ज्या मैत्रिणी सपोर्ट करतात त्यांना धन्यवाद फॉर सपोर्टिंग मी अँड वॉचिंग दिस.